आदिशक्ती तू, प्रभूची भक्ती तू, झाशीची राणी तू, प्रयत्नांना लाभलेली उन्नती तू, आजच्या युगाची प्रगती तू. आज आपण जागतिक महिला दिनानिमित्त एका खास महिलेशी संवाद साधणार आहोत, ज्या शिवसेनेच्या प्रवक्त्या आहेत, ज्यांच्या प्रभुत्व वक्तृत्व शैलीमुळे आपण त्यांना ओळखतो. त्याचबरोबर त्या प्राध्यापिका आहेत डॉक्टर ज्योतिताई वाघमारे. ज्योतिताई वाघमारे, तुमचं महिला दिनानिमित्त महाराष्ट्राची विकासगंगामध्ये खूप खूप स्वागत. धन्यवाद. सर्वप्रथम तुम्ही कशा आहात आणि खूप सुंदर दिसताय. थँक्यू व्हेरी मच. तुम्ही सुद्धा खूप सुंदर दिसताय. थँक्यू. आणि मला वाटतं की प्रत्येक महिलेने ना असं एकमेकींना म्हटलं पाहिजे नक्की की तुम्ही छान दिसताय म्हणून. नाहीतर नेहमी म्हणजे अशा कमेंट्स होतच असतात की 100 पुरुष एका जागी बसू शकतात, 2 महिला नाही राहू शकत वगैरे वगैरे. ती बदलण्याची सुरुवात मला वाटतं ह्या महिला दिनाच्या निमित्तानं झाली पाहिजे. नक्कीच. मॅम, माझा पहिला प्रश्न असा असेल की तुमचं बालपण कसं होतं हे जाणून घ्यायला सगळ्या महिलांना नक्कीच आवडेल. मी एका शब्दात माझ्या बालपणाचं एका वाक्यामध्ये वर्णन करेन कि मुसीबतें हर तूफान से लड़ा देती है. मुसीबतें हर तूफान से लड़ा देती है, गरीबी इंसान को उम्र से पहले बड़ा कर देती है. कारण आपल्या देशामध्ये असा एक वर्ग आहे की ज्यांना कदाचित बालपण हे अनुभवायलाच मिळत नाही. त्याच एका घटकातले मी. कारण माझे आई वडील हे दोघंही कामगार वर्गातले. एका झोपडपट्टीतला माझा जन्म. माझ्या वडिलांनी आईनी पडेल ती कामं केली. म्हणजे कधी वडिलांनी वीटभट्टीवरती विटा वाहिल्या, गाढवं राखली, त्यांनी हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम केलं, ते बांधकाम कामगार म्हणून त्यांनी काम केलं. माझी आई चादरीच्या कारखान्यामध्ये कामाला गेली. माझ्या आईने डोक्यावरती टोपली घेऊन लाकडं वेचली, जळण वेचली. परंतु त्याही परिस्थितीमध्ये आईबापाला जी इच्छा होती की माझी मुलगी शिकली पाहिजे. आणि वडील हे माझ्या दलित पॅंथरचे कार्यकर्ते होते. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारसरणीचा त्यांच्यावरती प्रभाव होता. त्यामुळे लहानपणापासून त्यांनी मग मला छत्रपती शिवराय असतील, बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा फुले असतील, त्यांची ती पुस्तकं आणून दिली. आणि त्या पुस्तकांनी माझं बालपण खऱ्या अर्थानं घडलं. मॅम, तुम्ही शाळेत असताना कशा विद्यार्थिनी होतात? म्हणजे घरचं तर तुमचं होतंच, जसं तुम्ही सांगितलं की घरच्यांनी तुम्हाला पुस्तक आणून दिले वगैरे, पण शाळेत तुम्ही कशा होतात? खरं तर माझं जे 1ली ते 7वीपर्यंतचं शिक्षण झालं ते घराच्या शेजारी आदर्श बालक मंदिर म्हणून शाळा आहे तिथे झालं. त्याच्यानंतर मी 1च वर्ष सिद्धेश्वर कन्या प्रशालेमध्ये गेले. आणि त्याच्यानंतर माझं 9वी 10वी 2 वर्षाचं शिक्षण हे सोलापूर महापालिकेच्या कॅम्प शाळेमधून झालं. आणि माझं मराठी माध्यमातून शिक्षण झालं. तर मला तिथे म्हणजे आठवतं की त्याच्यात पूर्ण शिक्षणाचा जो माझा कालखंड होता, मला कधीही पुस्तकं मिळाली नाहीत. मी माझ्या मैत्रिणींची पुस्तकं घेऊन, मित्रांची पुस्तकं घेऊन अभ्यास केला. मला कधी वह्या मिळाल्या नाही. मी माझ्या मित्रमैत्रिणींच्या ज्या जुन्या वह्या असतील त्याच्यातली ती रिकामं पानं आम्ही आणायचो आणि माझी आई मला शिवून द्यायची आणि त्याच्यातनं मी अभ्यास करायचे. पण मी वर्गातला पहिला नंबर कधीच सोडला नाही. म्हणजे कायम प्रगती पुस्तक आलं की त्याच्यामध्ये मग पहिला नंबर हा माझा असायचा. मी जेव्हा सिद्धेश्वर कन्या प्रशाला जी थोडीशी लांब होती माझ्या घरापासून, तिथपर्यंत आम्ही चालत जायचो. माझी एक मैत्रीण होती उमा नावाची आणि तिचे वडील तलाठी होते. त्यावेळेस माझी परिस्थिती अशी होती ना की माझ्या वडिलांनी मला युनिफॉर्म वगैरे आणण्यासाठी त्यांच्या मित्राकडनं त्यांना कर्ज घ्यावं लागलं, दप्तर वह्या पुस्तकं वगैरे आणायला. आणि पायात चप्पल नसायची. सोलापूरचा उन्हाळा 45°C. मग त्यावेळेस मी डांबरी रस्त्यावरती आम्ही जेव्हा अनवाणी पायाने चालायचे, ती मैत्रीण 5 मिनिटं चालायची, तिची चप्पल मला द्यायची, मग मी तिची चप्पल घालून मी 5 मिनिटं चालायचे आणि मग आम्ही अशा शाळेत तिथपर्यंत जायचो. त्यामुळे मग मला नंतर ती शाळा सोडून दुसरीकडेही जावं लागलं. प्रचंड गरिबी. 10वीच्या माझ्या फॉर्मची फी सुद्धा माझ्या शिक्षकांनी भरलेली आहे. शिक्षकांना जे नमुना म्हणून पुस्तकं वगैरे येतात किंवा 21 अपेक्षित येतात ते मला द्यायचे. 10वीच्या फॉर्म भरत असताना फोटो काढायलाही माझ्याकडे पैसे नव्हते. आणि त्यावेळेस माझी आई ही कारखान्यामध्ये कामाला जायची. माझी लहान बहीण होती पूजा, ती 6 महिन्याची होती. तिला आई माझ्याकडे सोडायची. मग मी सकाळी उठून आई गेली की मग घरातलं सगळं आवरायचं, धुणी भांडी वगैरे सगळं करायचं, तिथून शाळेला जायचं. तोपर्यंत शेजारचं कोणीतरी बहिणीला सांभाळायचं. नंतर परत मी संध्याकाळी शाळेवरनं आले की मग तेव्हा चुलीवरती स्वयंपाक करायला लावायचा. आई 10 रुपये देऊन गेलेली असायची. मग त्या 10 रुपयामध्ये मला आठवतं की मी 1 किलो तांदूळ आणायचे, 125 ग्रॅम मसुरीची डाळ आणायचे, त्याच्यातनंच मग 1 रुपयाची चटणी वगैरे आणायचं आणि त्यातनं चुलीवरती स्वयंपाक आई आईच्या आधी करून ठेवायचा. कधी कधी तर असं की जर आईने ते 10 रुपये दिलेले नसले की मग मला आणि आमच्या सगळ्या घरातल्या भावंडांना आई किंवा वडील जोपर्यंत येत नाही तोपर्यंत उपाशीपोटी वाट बघत बसावं लागायचं.
ही परिस्थिती होती. आणि त्यावेळेस तर बऱ्याच वेळेला असं होतं की डबाही नसायचा. मला आठवतं की मी जेव्हा कॅम्प शाळेमध्ये होते तेव्हा जेव्हा जेवणाची सुट्टी व्हायची तेव्हा सगळेजण जेवण करत बसलेले असायचे आणि मी मात्र कोपऱ्यात जाऊन बसायचे, कारण माझ्याकडे डबा नसायचा. आणि निंबाळकर मॅडम म्हणून माझ्या मराठीच्या शिक्षिका होत्या, त्यांनी ते एकदा बघितलं आणि काहीही न बोलता त्यांनी दुसऱ्या दिवशीपासून 2 डबे आणायला सुरुवात केली. आणि तेव्हापासून ते मी त्या शाळेत शिकून बाहेर पडेपर्यंत त्यांनी दररोज 2 डबे आणले आणि शाळेची मधली सुट्टी झाली की तो दुसरा डबा त्या मला द्यायच्या. तेव्हा पहिल्यांदा आयुष्यामध्ये तेल लावलेली चपाती काय असते मऊसूत तो खाण्याचा अनुभव मी घेतला. कारण त्याच्या आधी अक्षरशः आमच्या घराच्या शेजारी एक महापालिकेत झाडूवाल्या महिला असताना त्या राहायच्या आणि त्या काळामध्ये ते झाडू मारून झाल्यानंतर त्या लोकांच्याकडे शिळी भाकरी वगैरे मागून आणायच्या आणि त्या शिळ्या भाकऱ्या अशा स्टोअर करलेल्या असायच्या त्यांच्याकडे. तर त्या कडक भाकऱ्या आणि शिळी भाकरी खाण्यामध्ये दिवस गेले की त्या कडक भाकरीवरती थोडंसं पाणी टाकायचं, त्याच्यामध्ये लाल चटणी टाकायची आणि ते मिक्स करून खायचं. हे बालपणातलं आमचं. आम्ही कधी दिवाळी अनुभवली नाही, आम्हाला कधी कुठल्या सणाला नवीन कपडे मिळालेले नाहीत. पण एका बाजूला हे जरी असलं तरी दुसऱ्या बाजूला शिक्षक अक्षर चांगले असले पाहिजे, परीक्षेमध्ये मार्क खूप चांगले मिळाले पाहिजेत, वाचन सतत असलं पाहिजे. निवांत असं कधी बसलं किंवा असं कुठं खेळात बिळात वगैरे वेळ वाया गेला तर खूप कठोरपणानं मग आम्हाला ते रागवलं जायचं. तर शिक्षणाशिवाय तुमची प्रगती नाही हा विचार लहानपणापासून बिंबवला आणि त्यामुळं हे सगळं झालं. मॅम, आता तुम्ही हे सगळं सांगताना तुमच्या डोळ्यात पाणी आलं, ते दिसलं मला. अशा परिस्थितीतून आल्यानंतर आपल्याला असं वाटतं की आपण फक्त शिक्षण करून एक चांगली नोकरी मिळवावी किंवा घर आपलं स्थिर करण्यासाठी एक जॉब असावा. पण तुम्ही राजकारणाकडे येण्याचं तुमचं कशी सुरुवात झाली? तर ते म्हणतात ना की स्वतःसाठी जगलास तर मेलास, दुसऱ्यासाठी जगलास तरच खऱ्या अर्थाने जगलास. आणि लहानपणापासूनच मी सामाजिक चळवळीत काम केलं. दलित पॅंथरच्या चळवळी असतील, मानवी हक्क अभियानाच्या चळवळी असतील, झोपडपट्टी धारकांचे मोर्चे असतील किंवा मग त्यावेळेस सोलापूरमध्ये आमच्या समाजातल्या 2 मुलींचं किडनॅपिंग झालेलं होतं आणि त्यांना मुंबईला आणून विकलेलं होतं. तर त्या मुलींना सुरक्षितपणे परत आणण्याचा लढा असेल किंवा सोलापूरच्या एका खेड्यामध्ये एका दलित महिलेची लग्न धिंड काढलेली होती. त्यावेळेस ती महिला लपतछपत आमच्या संघटनेपर्यंत पोहोचली, तिला न्याय मिळवून देण्याचा लढा असेल. हे लढे लढण्यात माझं आयुष्य गेलंय. किंवा सोलापूरची विद्रोही साहित्य संमेलन असेल, अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या विरोधामध्ये आम्ही उभं केलेलं. तर लहानपणापासूनच सामाजिक कार्याचा जो वारसा मिळाला आणि रक्तात छत्रपती शिवाजी आणि फुले शाहू आंबेडकरांचे जे विचार पेरले गेले ते विचार तुम्हाला कधी स्वस्थ नाही बसू दे. आणि मी नोकरी मला लागलेली होती, म्हणजे मी म्हणजे परमनंट नव्हती पण नॉन ग्रँटेड कॉलेजमध्ये बऱ्यापैकी चांगली पगार मिळत होती. मी सहाय्यक प्राध्यापिका म्हणून मी जवळपास 10-11 वर्ष काम केलं, विद्यार्थ्यांना घडवलं, त्यात आनंदही मिळाला. पण जेव्हा आपण एका अशा समाजघटकाचं प्रतिनिधित्व करतो जिथे शिक्षण नाही आहे, जिथे प्रचंड प्रमाणामध्ये गरिबी आहे, जिथं व्यसनाधीनता आहे, जिथं लोकांना त्यांचे अन्न, वस्त्र, निवारा आणि शिक्षण हे मूलभूत प्रश्न मिटलेले नाही आहेत, बरोबर, त्या घटकामधून जेव्हा तुम्ही शिकता की नाही, की म्हणजे मी माझ्या समाजातली पहिली मुलगी जिची डॉक्टरेट झाली की मग आत्ता कुठंतरी शिक्षणाचा प्रसार तिथे वाढतो, तिथे लोकांच्या तुमच्याकडूनच्या अपेक्षा असतात, तिथे लोक तुमच्याकडे तुमचे प्रश्न घेऊन येतात, विशेष करून महिला भगिनी. आणि बाबासाहेब आंबेडकर हेच म्हणतात की सर्व प्रश्नांचं उत्तर हे सत्तेमध्ये आहे, राजकारणामध्ये आहे. म्हणून बाबासाहेबांनी सांगितलं होतं की तुम्ही शासनकर्ती जमात बना. मग हे दुःख, ह्या लोकांच्या वेदना, हे लोकांचे अश्रू हे पुसण्यासाठी राजकारणात यावं हा निर्णय घेतला. नोकरी केली असती तर कदाचित माझं आणि माझ्या कुटुंबाचं चांगलं झालं असतं, पण मला तेवढ्यापुरतं मर्यादित राहायचं नव्हतं. मला जनतेच्या आणि विशेष करून गोरगरीब महिला असतील त्यांच्या प्रश्नांसाठी लढायचं होतं. सगळ्यांचं चांगलं व्हावं याच्यासाठी राजकारणात आले. या सगळ्या संपूर्ण प्रवासामध्ये एक महिला म्हणून तुम्हाला कोणकोणत्या समस्यांना सामोरं जावं लागलं किंवा एक महिला म्हणून तुम्हाला कसं स्वतःला सिद्ध करता आलं? खरं तर तुम्हाला सांगू का की नेहमी एक महिला म्हणून समस्या वगैरे जे आपण विषय बोलतो किंवा विचार करतो, मला वाटतं की महिला असणं ना ही समस्या नाहीच आहे. मुळात महिला असणं ही ताकद. या जगामध्ये नवनिर्मितीची जी ताकद आहे ना ती महिलेकडे आहे. आणि त्यामुळे तुम्ही बघा की खारट असणारा समुद्र तो आहे, पण गोड असणारी नदी ही ती आहे. नक्कीच. शेती सुद्धा ती आहे. जगात जे जे काही सुंदर आहे ना ती स्त्री आहे. आणि आपण जर म्हणतो की हा महाराष्ट्र
हा जिजाऊचा महाराष्ट्र आहे, नक्कीच. हा सावित्रीचा महाराष्ट्र आहे, हा रमाईचा अहिल्यादेवींचा महाराष्ट्र आहे. त्यामुळं स्त्री असणं ही प्रचंड मोठी ताकद आहे. आणि एक स्त्री म्हणून स्वतःला सिद्ध करत असताना अडथळे तर प्रत्येकालाच येतात, नक्कीच. पण त्याही वेळेला जर तुमच्यामध्ये जिद्द असेल, तुमच्यामध्ये जर प्रामाणिकपणे मेहनत करण्याची तयारी असेल, आणि त्यात विशेष करून तुम्हाला सांगते, या आधी सुद्धा मी एका राजकीय पक्षामध्ये काम केलं, परंतु मला वाटतं की एक महिलांना इतर राजकीय पक्षांच्या मध्ये कदाचित कार्यकर्ते म्हणून पाहिलं जातं, पण शिवसेनेत येणारी प्रत्येक महिला ही रणरागिणी असते. नक्कीच. हो. कारण बाळासाहेब ठाकरेंनी जे शिकवलं की तुम्ही शिवसेनेच्या महिला आघाडीचा इतिहास बघा, आमच्या मीनाताई कांबळेंना घ्या, नीलमताई गोऱ्हेंना घ्या, किंवा आमच्या मनीषाताई कायंदेंना घ्या, की अगदी ज्या ऐकत नाहीत त्यांच्या, म्हणजे बाळासाहेब जे म्हणायचे ना की जेव्हा तोंडाने आवाज करून तुमचे प्रश्न सुटत नाहीत, मग तेव्हा तोंडावर आवाज करायचा असतो. अशा लढवय्येपणाने लढणाऱ्या महिलांनी शिवसेनेची महिला आघाडी ही बनलेली आहे. त्यामुळं स्वतःचा आक्रमकपणा असेल किंवा स्वतःमधलं जे काही लढवय्येपणा असेल ते दाखवण्यासाठी शिवसेना ही महिलांच्यासाठी अत्यंत योग्य प्लॅटफॉर्म आहे.